नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. होडगी रोडवरील विमानतळाची खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजय देशमुख यांनी केली पाहणी. लवकरच विमान सेवा सुरळीत सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आडम मास्तर झाले आक्रमक. शेतकरी, कामगार देशविरोधी हटवण्याचे आंदोलनातून केले आवाहन. नवी पेठेत मराठी पाट्यांसाठी झालेली घटना निंदनीय. नवी पेठ व्यापारी असोसिएशनला कोणतेही निवेदन न देताच आंदोलन केल्याच्या निषेधार्थ संघटना आक्रमक. आणि पत्नी आणि मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास. बार्शी तालुक्यातील दुर्दैवी घटना. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. शहरातील होडगी रोडवरील विमानतळाची पाहणी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आणि आमदार विजय देशमुख यांनी केली. तसेच 5 महिन्यापर्यंत विमान सेवा सुरळीत सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर होडगी रोडवरील विमानतळाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असून याबाबत रनवेच्या कामाची पाहणी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजय देशमुख यांनी केली. गेले अनेक दिवस सोलापूरची विमान सेवा बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. उर्वरित कामाची माहिती घेण्यासाठी विमान प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजय देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. पुढील 4 ते 5 महिन्यांपर्यंत विमानसेवा सुरळीत सुरू करावी याबद्दल आमदार देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, राजशेखर हत्ती यांच्यासह प्राधिकरण विभागाचे अधिकारी, तहसीलदार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. माजी पालकमंत्री वर्तमान उत्तर तालुक्याचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक आणि स्वतः मी या एअरपोर्टवर यासाठी आलो निरीक्षण करण्यासाठी. किती दिवसापर्यंत रनवे होऊ शकतं, किती दिवसामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण होऊ शकतं, काय अडचणी आहे त्याविषयी जाणून घेण्यासाठी. मालकांना थोडा हा विषय माहीत नसल्या कारणाने तर त्यांच्या समवेत आणि त्यांच्या उपस्थितीत हे होणं अति महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही आलो. बरेच गोष्टी आता सध्या संपुष्टात येत आहेत. एक BSNLचा टॉवर होता, ते उतरविली गेली आहे. त्याच्यानंतर लाईटचे MSCBचे खांब होते, ते अंडरलाईन काम चालू आहे. ड्रेनेजचं काम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. बरेच गोष्टी आता फक्त 2च आहेत, एक रनवे आणि दुसरा इन्फ्रास्ट्रक्चर. या इतक्या क्षेत्रामध्ये लँडिंगही होणार आणि टेकअपही करणार, यात काही हे होणार नाही. जे आता 35 एकर जमीन अतिक्रमण होत आहे, अतिक्रमण झाल्यानंतरही सुद्धा आता टेकअप होणार नाही आणि लँडिंग होणार नाही, ही काय प्रश्न नाही आहे. लँडिंग आणि टेकअप दोन्ही होऊ शकतात. फक्त राहिला इन्फ्रास्ट्रक्चरचा. सगळीकडे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर होत असतानाच सर्व्हिस सुरू आहे. त्याच पद्धतीने इथेही सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करा आणि सर्व्हिसेस सुद्धा सुरू करा, या विषयासाठी आजची मीटिंग ठरली आहे. प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात? माझ्या मते मी डेडलाईन देऊन गेलो आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये कामास सुरू झाली पाहिजे. आता ते टेंडरवाले जे आहेत कामासाठी, काही जण इथे उतरलेत म्हणून सांगितले, त्यांची व्यवस्था राहण्याच्यासाठी व्यवस्था झाली आहे. बहुधा मला वाटतं आता या आठवड्यामध्ये काम सुरू झालं. विमान सेवा किती दिवस लागतील अजून सुरू व्हायला? आता हे रनवे झाल्यानंतर एक परमिशन मिळाली तर तुरंत सर्व्हिसला सुरू होणार. तरी अंदाजे किती अजून महिने लागतील काय? असे पाहिल्यास यांच्या मतानुसार 6 महिने म्हणतात, परंतु आम्ही असे ठरवलो की कुठल्याही परिस्थितीत 3 महिन्यामध्ये सर्व्हिस सुरू झाली पाहिजे. या अनुषंगाने माझा प्रयत्न राहणार आहे दिल्लीमध्ये. गेल्या अनेक दिवसापासून बाहेर लोकांना माहिती नव्हतं की विमान सेवा कधी चालू होणार, पण चर्चा मात्र असं की कोर्टमध्ये केसेस चालू झाले किंवा कोर्टात केस चालू झाल्यामुळं हा 2-3 वर्ष विमान सेवा चालू होणार नाही.
सत्य परिस्थिती विचारण्यासाठी मी आज आपले सोलापूरचे खासदार महाराजांकडे इकडे आलो होतो. महाराजांनी म्हणले की आज आपण प्रत्यक्ष ह्या जागेवर जाऊन पाहूया आणि पूर्णपणे तुम्हाला माहिती देण्यासाठी इथले अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन एक माहिती घेण्यासाठी आत्ताच तुम्हाला आपले खासदार साहेबांनी सगळी माहिती सांगितलेलं आहे. त्यानुसार मला असं वाटतं की 5-6 महिन्यामध्ये अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे की 5-6 महिन्यामध्ये आपण हे सगळे कामं पूर्ण करू. रेल्वे असू द्या, इन्फ्रास्ट्रक्चरचं कामं असू द्या किंवा काही कामं आता होत चाललेले आहेत. ज्या नियोजनमधनं कामं जे निधी मिळालं त्याच्यातून ड्रेनेज आणि पिण्याचं पाईपलाईन याचंही टेंडर झालेलं आहे आणि काही MSCBचं खांब उंच होते तेही कमी केलेले आहेत आणि बाकीच्या कामालाही वेळ झालेलं आहे. मला असं वाटतं की 5-6 महिन्यामध्ये विमानसेवा चालू होईल. कार्तिक अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवाळी सण कार्तिक अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी संपन्न होतो. या पौर्णिमेला सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो. तिमिरातून तेजाकडे या शब्दाप्रमाणे सर्वत्र तेजोमय वातावरण पाहावयास मिळते. याच अनुषंगाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरम्यान सिद्धेश्वर मंदिरात तसेच समाधीस दीपांनी सजवण्यात आले होते. त्याचप्रमाणे केळीचे खुंट, झेंडूची फुले यांनी समाधी परिसर अलंकृत करण्यात आला होता. त्यामुळे सारा मंदिर परिसर दिव्यांच्या झगझगाटात उजळून निघाल्याचे चैतन्यमय आणि प्रकाशमय चित्र दिसून आले. यावेळी मंदिरात आलेल्या भाविक भक्तांनी देखील दीपोत्सवामध्ये सहभागी होत आनंद साजरा केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन अंतर्गत SC, ST, OBC आणि मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये तळागाळापर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचवून लीडरशिप डेव्हलपमेंटसाठी व बूथ मॅनेजमेंटवर फोकस करण्यासाठी टिळक भवन मुंबई येथे महत्त्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रीय समन्वयक के राजू, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, राजेश निलोटिया, शिवाजीराव मोघे, सेंथिल, राहुल बल, सिद्धार्थ हत्तीआंबिरे, राजू वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास बाबा करगुळे, देबा गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, उदयशंकर चाकोते, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, लक्ष्मीकांत साका, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल आदी सहभागी झाले होते. शेतकरी कामगार देशविरोधी मोदी नीती हटाव असे आवाहन कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्रमक धरणे आंदोलनात केले. सध्याचे केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा आवाज कायमच दबला जाईल आणि देशामध्ये हुकुमशाहीची पाळेमुळे रुजतील, म्हणून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता व देशविरोधी मोदी नीती हटाव, भारत देश बचावचा एल्गार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्रमक धरणे आंदोलनात पुकारला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी महापाडावची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूर येथे C2चे राज्य महासचिव कॉम्रेड MH शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे आक्रमक धरणे आंदोलन पार पडले. किसान मर रहा है, उसको मदद करने को सरकार तैयार नहीं है. दलित मर रहा है, रोज मुसलमानों के खिलाफ लड़ना चल रहा है. अरे एक हिंदुस्तान पाकिस्तान बना, उसके बाद बांग्लादेश बना,
करता है, हिंदू मंदिर में जाता है, वहां तपश्चर्या करता है। राम का मंदिर बना हमारा कुछ कहना नहीं, लेकिन आज इस देश में 35 करोड़ हमारे माँ बहने रात को खाना नहीं खाते। एक टाइप का खाना, ये मेरा कहना नहीं है, रिजर्व बैंक ऑफ इंडिया का कहना है। हमारे देश में 35 करोड़ रात में भूखे सोते हैं, भयानक भूखमरी हमारे देश में। 52 करोड़ बच्चे बेकार है, काम नहीं है। यावेळी व्यासपीठावर नलिनी कलबुर्गी, मुरलीधर सुंचू, सिद्धप्पा कलशेट्टी, शेवत्ता देशमुख, डी रमेश बाबू, व्यंकटेश कोंगारी, शकुंतला पाणीभते, रंगप्पा मरेड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती. यावेळी नसीमा शेख, युसुफ शेख मेजर यांनी सभेला संबोधित केले. इस मुल्क में जो मजदूरों के कानून थे, जो 125 साल हमने लड़के लिए थे, उस कानून को बदलने की कोशिश की है, उस कानून को हटाने की कोशिश की है और उसके जगह लेबर कोड बिल लाया। इसका मतलब ये होता है कि इस कानून का अमल करना किसी मालिक पर जरूरी नहीं है। यह हालत ऐसी है कि मजदूर ज्यादा है, काम करने वाले हाथ ज्यादा है, खाने वाले हाथ ज्यादा है और जरिए कम है, सोर्सेस कम है, नौकरियां कम है। जो मिलता है उस रकम में हमारे बच्चे, हमारे नौजवान काम करना चाहते हैं, लेकिन उनको नौकरी नहीं मिल रही है। ये जिम्मेदारी भी हुकूमत को लेनी चाहिए। अगर नौकरी नहीं मिलती है तो उसको बेरोजगार भत्ता भी देना चाहिए। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष कामगार उपस्थित होते. नवी पेठ व्यापारी असोसिएशनला कोणतेही निवेदन न देता असोसिएशनशी चर्चा न करता संबंधित संघटनेने जी घटना केली आहे ती अत्यंत चुकीची आहे असे मत नवी पेठ व्यापारी असोसिएशनने व्यक्त केले आहे. नवी पेठ ही सोलापुरातील मुख्य व प्रमुख बाजारपेठ आहे. नवी पेठ व्यापारी असोसिएशन नेहमी कायदा व सुव्यवस्थेला धरून कार्यरत आहे. अशा कुठल्याही घटना घडल्या तर यामध्ये नवी पेठ व्यापारी असोसिएशन म्हणून प्रामुख्याने लक्ष दिले जाते. कोणतेही सरकारी व प्रशासकीय आदेश आल्यावर प्रथम आम्ही सर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो, त्यात काही दुमत नाही. नवी पेठमधील जवळजवळ सर्व व्यापाऱ्यांचे बोर्ड हे मराठीतच आहेत, परंतु जे बोटावर मोजण्या इतक्याच व्यापाऱ्यांचे बोर्ड मराठीत राहिले होते त्यांचे बोर्ड त्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मराठीत करून घेता आले असते. नवी पेठ व्यापारी असोसिएशनला कोणतेही निवेदन न देता असोसिएशनशी चर्चा न करता संबंधित संघटनेने जी घटना केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आज दुर्दैवाने जी घटना घडली ती घडायला नको होती. आजची घटना झाल्यामुळे बाजारपेठेच्या शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचा विषय हा नक्कीच चर्चेतून सुटला असता असे मत नवी पेठ व्यापारी असोसिएशनने व्यक्त केले आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून वाघमैतर आणि बनसोडे परिवाराच्या मंगल परिणय सोहळ्यात संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मद्रे तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी सुभाष सोपान वाघमैतर यांचे चिरंजीव सिद्धार्थ आणि नांदणी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी विठ्ठल सिद्धप्पा बनसोडे यांची कन्या प्रतिमा यांचा मंगल परिणय सोहळा भारतीय संविधानाला साक्षी ठेवून संपन्न झाला. भारतीय संविधानाची जागृती होण्यासाठी दोन्ही परिवाराने या संविधान दिनी विवाह सोहळा आयोजित केला. यावेळी उपस्थित नातेवाईक मान्यवर यांना उद्देश पत्रिकेचे वाटप करण्यात येऊन सुमारे हजारो जनसमुदायासमोर संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. यावेळी पाली भाषेचे अभ्यासक प्राध्यापक घुमरे यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले, तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश हसापुरे या कार्यक्रमाचे स्वागत करत वाघमैतर आणि बनसोडे परिवाराने समाजसमोर आदर्श ठेवला असे प्रतिपादन केले. या सोहळ्यात सूर्यभान गजभिये, सुरेश हसापुरे, कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आर.के. कांबळे, मद्रे गावचे उपसरपंच मुजीब शेख, RPIS जिल्हा संघटक बाबासाहेब माने, जितेश वाघमारे, धर्मा माने, नरसिंग माने, मुकुंद माने, आशिष शिंगळे, प्रमोद वाघमैतर, प्रकाश वाघमैतर, राणा वाघमारे, आनंद वाघमारे, अमोक सिद्ध वाघमारे उपस्थित होते.
ही संकल्पना रमेश वाघमारे, प्रशांत बनसोडे, अमोल वाघमारे यांनी मांडली. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भीम. पत्नी आणि मुलाची हत्या करून शिक्षक पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यात घडली आहे. बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा कापून व आपल्या 5 वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली. अतुल सुमंत मुंढे वय 40, तृप्ती अतुल मुंढे वय 35, ओम सुमंत मुंढे वय 5 असे मयत तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी: अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई वडील राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई वडिलांनी मंगळवारी वर जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेने बार्शी शहरात खळबळ उडाली आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे मोठी गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे युवा नेते शेरू कुरेशी यांचा वाढदिवस विविध मोफत सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेरू कुरेशी यांचा वाढदिवस मोफत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. शेरूभाई कुरेशी यांचा वाढदिवस मतदान कार्ड नोंदणी शिबिर, आयुष्मान भारत कार्ड, झिरो बॅलन्स अकाउंट, डोळे तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, चादर वाटप, वृक्षारोपण आदी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. दरम्यान मंगळवारी मतदान कार्ड नोंदणी शिबिर, आयुष्मान भारत कार्ड आणि झिरो बॅलन्स अकाउंट शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी शेरूभाई कुरेशी यांचे आभार मानले. सदर शिबिराचा लाभ 500हून अधिक नागरिकांनी घेतला. शेरू कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केले. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस शेरूभाई कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मतदान नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्ड व झिरो बॅलन्स अकाउंट या तिन्ही उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे.
अनेक नागरिकांनी त्याचा तिथं लाभ घेतलेला आहे. आयुष्यमान कार्डचा जो उपक्रम आहे त्यात 5 लाखपर्यंत आरोग्य विमा काढण्यात येत आहे, जेणेकरून नागरिकांना भविष्याचं काही मेडिकल क्लेम करायचं असेल, काय दवाखान्याची आवश्यकता लागली तर ते क्लेम करू शकतात. तसेच मोफत मतदान नोंदणी कार्डचं आयोजन करावं असं अनेक नागरिकांची इच्छा होती. अनेक लोकांची नोंदणी नव्हत्या, त्या प्रमाणात इथं कार्यक्रम घेण्यात येत आहे. उद्या मोफत डोळे तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर तसं आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. तर ते प्रमाणात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि जे आमचे कार्यक्रमाचे आयोजक आहेत शिरुबाई कुरेशी यांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. जवळपास आतापर्यंत 300 ते 350 लोकांनी हा लाभ घेतलेला आहे. दिवसभर रात्री 6 पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. सदर कार्यक्रमास राजूभाई कुरेशी, युनुस मुर्शद, फयाज सय्यद, मेहबूब लाल खान, शहनवाज पठाण, अयाज कुरेशी आदी आरक्यू सोशल ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर्मन विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी डॅट हा पुरस्कार सोलापूरच्या विश्वजित कुमार शिवाजी बनसोडे यांना मिळाला. DAAD हे जर्मनीमधील जगातील सर्वात महत्त्वाच्या शैक्षणिक निधी पुरवणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. याची स्थापना 1925 मध्ये झाली आणि तेव्हापासून विद्यार्थी आणि संशोधकांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. DAAD पुरस्कार आता 10 वर्षांहून अधिक काळ दिला जात आहे आणि प्रति विद्यापीठ 1 लाख रुपये बक्षीस रकमेसह येतो. जर्मन विद्यापीठांमधील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना त्यांच्या धैर्याशी जोडणे हा यामागचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परत गेल्यावर जर्मनीतील जीवनशैली त्यांच्या मायदेशी घेऊन जातो आणि जर्मनीमध्ये असताना इथल्या प्रगतीत हातभार लावतो. अशा प्रकारे दोन्ही बाजू समृद्ध होतात. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विद्यापीठामार्फत हे पारितोषिक मिळाले आहे ते जगभरातील त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहेत. ते जर्मनीचे अर्थशास्त्र, राजकारण आणि विज्ञानातील भविष्यातील भागीदार आहेत. जर्मनीमधील कोम्बलेन्स या विद्यापीठामध्ये शिकत असलेला सोलापूरचा सुपुत्र विश्वजित कुमार शिवाजी बनसोडे याला यावर्षीचा हा पुरस्कार आणि 1 लाख रुपये मिळाले आहेत. त्याने हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केला आहे. पुरस्कार स्वीकारताना त्याने आपल्या आईवडिलांचे नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी आभार मानले. He gets one. There were so many people who want to have one of his pens. Brand new. Thank you very much. Thank you so much. I'm really grateful for this prize, and especially thanks to the international office, my professor Dr. Thomas Wagner, all my friends, and I want to dedicate this prize to Dr. B.R. Ambedkar. He is the eminent personality in India, and for his efforts, like many marginalized people in India got chance to educate it. And I also want to dedicate this to my family. They always supported me for this, and as a just responsibility, I just want to contribute like 30% of the prize money to NGOs, one from the Rwanda and one is from the India. So these NGOs, they are working for the poor people and the children for the education. So if any one of you want to contribute more into this cause, you can reach me out. Thank you so much. सामाजिक जाणीव म्हणून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम तो सोलापुरातील संभव फाउंडेशन आणि रवांडा या देशातील एका शाळेसाठी वापरणार असल्याचे सांगितले आहे. त्याला विद्यापीठातील डॉ. वाग्नर यांचे मार्गदर्शन लाभले. बेशिस्त फळभाजी विक्रेते, अनधिकृत अतिक्रमण आणि बेकायदेशीर बॅनर्सवर लगाम लावण्यासाठी सोलापूरकर सरसावले. विजापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी अनधिकृत बेकायदेशीरपणे फळभाजी विक्रेत्यांच्या बेशिस्तपणामुळे रस्ते वाहतूक व्यवस्था कोलमडली असून येणाऱ्या काळात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सर्व विक्रेत्यांना चैतन्य नगर येथील भाजी मंडईमध्ये विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली. हीच परिस्थिती
54 मीटर रस्ता 70 फूट रोड दमाणीनगर या भागात अनुभवायला मिळते. सोलापूर शहरात सर्व नगरात आणि रहिवासी भागात भाजी मंडईची सोय सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करूनही केवळ नागरिक आणि फळभाज्या विक्रेत्यांच्या उदासीनतेमुळे सोलापूरच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर फळभाजी विक्रीचे विदारक चित्र दिसत आहे, ज्यामुळे सोलापूरच्या सौंदर्य आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे, असे अभ्यासपूर्ण मत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मांडले. रस्त्यांवर फळभाज्या विक्रेत्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इथून पुढे कोणत्याही प्रकारची पावती न देता अनधिकृत बेकायदेशीरपणे रस्त्यांवर फळभाजी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत भाजी मंडईत रीतसर परवाना देऊन तिथे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रस्त्यावरून दुचाकी चारचाकी वाहने उभी करून फळभाज्या विकत घेणाऱ्यांवर देखील सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली. सोलापूरचे विद्रुपीकरण करणारे अनधिकृत बेकायदेशीर टोले जंक बॅनर्सवर लगाम लावण्यासाठी फौजदारी गुन्हा तथा मोठ्या रकमेच्या दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी मंचच्या सदस्यांनी केली. विजापूर रोडवरील बेशिस्त फळभाज्या विक्रेत्यांवर आजपासूनच शिस्त लागेपर्यंत आणि ते फळभाज्या विक्रेते चैतन्यनगर भाजी मंडईत रीतसर परवाना घेऊन विक्री करेपर्यंत नियमित कडक कारवाई करण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी दिले. सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषय अभ्यासपूर्णपणे सोडवण्यासाठी आणि निर्णायक ठोस कारवाई करण्यासाठी सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फाउंडेशन आणि गिरीकर्णिका फाउंडेशन यासारख्या संस्था सोलापुरात असल्याने सोलापूरकरांच्या मूलभूत प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहून समाधान वाटल्याची अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, रमेश माळवे, संजय खंडेलवाल, गौरी आंबडेकर, आरती अरगडे, सारंग तारे, गणेश शिलेदार, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मिलिंद भोसले, सोलापूर विकास मंच आणि वेकअप सोलापूर फाउंडेशनकडनं बोलतो. विजापूरवरील अतिक्रमण जे काढण्यासाठी आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त मोरे साहेब यांची गाठ घेतली सर्व शिष्टमंडळाद्वारे. कारण गेल्या कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून हा रस्ता जो 12 मीटर दुबोध साईडला होता तो 12 मीटरच्या ऐवजी फक्त आता 3.5-4 मीटर शिल्लक राहिलेला आहे. सगळं अतिक्रमण या भागात एवढं वाढलेलं असल्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढली आणि मोठा जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मोरे साहेबांबरोबर जी आज आमच्या शिष्टमंडळाची बैठक झाली, बैठकीमध्ये अत्यंत चांगले सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निर्णय असा झाला की ताबडतोब या भागातलं अतिक्रमण काढण्याचा जो निर्णय साहेबांनी घेतला आणि याची कारवाई येत्या 2-4 दिवस सलग करून त्यामुळे त्या बाबतीत कायमची जी अतिक्रमण सोलापुरात इतर भागात होतात आसरा चौकात आणि यासुद्धा निर्णय घेण्यात येत आहे. नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य. आज सोलापूर विकास मंच, वेकअप फाउंडेशन आणि गिरीकर्णिका फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी ॲडिशनल कमिशनर श्री निखिल मोरे साहेब यांची भेट घेतली आणि कंबर तलावापासून इंचगिरी मठापर्यंत फुटपाथवरती जे भाजीवाले आणि फळ विक्रेते बसतात आणि संध्याकाळी 6 नंतर ते रस्त्यावरती येतात, यामुळे अतिक्रमण तर वाढलेलं आहे आणि लोक रस्त्यावरती वाहनं पार्क करतात, त्यामुळे नॅशनल हायवेवरनं जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांनाही अडथळा होतो. तर हे अतिक्रमण त्वरित काढावं. हे अतिक्रमण का होतं तर लोक चैतन्य भाजी मंडईमध्ये बसत नाहीत, ही एक पहिली समस्या आहे. दुसरं आम्ही त्यांना सांगितलं की दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड आहेत, प्रोव्हिजन केलेली आहे सर्व्हिस रोडची. जर सर्व्हिस रोड बनवले तर जे हायवेकडे तोंड करून बसतात ते आतल्या साईडला तोंड करून बसतील, पण ते सुद्धा तसं चुकीचंच आहे, ते सुद्धा अतिक्रमणच होत आहे. पण याच्यामध्ये अपघाताचा धोका कमी होईल. आणि मी सोलापूर विकास मंच, वेकअप फाउंडेशन आणि गिरीकर्णिका फाउंडेशनतर्फे तमाम नागरिकांना आवाहन करतो की अशा अनधिकृत बेकायदेशीर ठिकाणी बसलेल्या लोकांकडून भाजी आणि फळं विकत घेऊ नये. धन्यवाद. युवा संघर्ष यात्रेचे येलदरी येथे स्वागत करण्यात आले. युवा संघर्ष यात्रेचे येलदरी येथे स्वागत. पुणे ते नागपूर 800 किलोमीटर पदयात्रा रोहितदादा पवार यांनी युवकांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, पोलिसांच्या विविध मागण्यांसाठी पुणे ते नागपूर काढली होती. या यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून रोहितदादा हे शेतकरी व युवकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असून त्यासाठी त्यांनी संवाद यात्रा काढली होती. ही यात्रा पुणे नागपूर पायी चालत जिंतूर येलदरी येथे आली असता जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार विजयराव भांबळे यांनी जोरदार स्वागत केले. यात्रा सकाळी सोमवारी 8 वाजता शेवडी इथून निघून
सेनगाव मार्गे निघाली असता वाटेमध्ये माणकेश्वर, केहाळ फाटा, येलदरी येथे नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत रोहितदादा पाटील, आमदार विजयराव भांबळे, बाळासाहेब भांबळे, मुरलीधर मते, मनोज थिटे, विजय किस्ते, माधव घोगरे, गणेश इलग, जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी पार्टीचे अनेक कार्यकर्ते सोबत होते. ही यात्रा सेनगाव येथे मुक्कामी राहणार असून या यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. डोकं ठिकाणावर आणण्यासाठी हे युवा संघर्ष पदयात्रा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ही मागणी घेऊन युवा संघर्ष पदयात्रा जातीय. आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची जी लेकरं आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे पोरे आहेत, ज्यांच्या फी भरण्याचं आज परिस्थिती नाही आहे शेतकऱ्याकडं, ज्याची फी भरू न शकल्यामुळं आज त्या लेकरांचं शिक्षण बंद होत आहे, ज्या मुलींचं शिक्षण बंद होत आहे, त्या विद्यार्थ्यांची फी माफी व्हावी. मुख्यमंत्री बनेल, कोण उपमुख्यमंत्री बनेल, याच्यावर चर्चा चालू आहे. म्हणूनच ही युवा संघर्ष पदयात्रा आहे. गाडी थांबायची आहे दादा. म्हणूनच ही युवा संघर्ष पदयात्रा आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी त्या काळी लोकमान्य टिळकांनी सवाल विचारला होता इंग्रजांना, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आज युवा संघर्ष यात्रा तोच सवाल विचारते, या महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? डोकं ठिकाणावर असतं तर बेरोजगारी वाढली नसती, डोकं ठिकाणावर असतं तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली असती. मुखेडचे कुलदैवत वीरभद्र स्वामींच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड 27 नोव्हेंबर 2023 वीरभद्र स्वामींचे मानकरी ढोल ताशाच्या गजरात वीरभद्र यांच्या हळदीचा कार्यक्रम व अभिषेक करून यात्रेला सुरुवात झाली. वीरभद्र स्वामींच्या यात्रेला मुंबई, पुणे, विदर्भ, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. 2 डिसेंबर 2023 रोजी श्री वीरभद्र स्वामी भक्त सेवा मंडळातर्फे महाप्रसाद, 3 डिसेंबर अग्निकुंड कार्यक्रम व पालखीची मिरवणूक, तर दुपारी 12 वाजता कुस्त्यांचा सामना होईल. शेवटची अखेरची कुस्ती कैलासवासी गोविंदरावजी राठोड यांच्या स्मरणार्थ राहील. स्थळ हुतात्मा माधव विद्यालय क्रीडागर, श्री शनिदेव मंदिरच्या पाठीमागे, मुखेड, जिल्हा नांदेड. सर्व खेळाडू व पैलवानांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन वीरभद्र स्वामींच्या यात्रेची शोभा वाढवावी व शेवटच्या कुस्तीचे बक्षीस पंच कमिटीच्या निर्णयावरून व पैलवान पाहून दिले जाईल. इतर सर्व कुस्त्या नगर परिषदेतर्फे राहतील. मुखेड कंधारचे आमदार डॉक्टर तुषाररावजी राठोड व मुखेड पोलीस प्रशासन व नगर परिषद मुखेड, मुखेड नगरीचे सर्व नगरसेवक, भाविक भक्त व सद्भाव महाराज भजनी मंडळ कार्ला, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, बारव गल्ली, मुखेड मोठ्या प्रमाणात यात्रेला सहकार्य करतात, त्याबद्दल सर्व पुजारी आभारी आहेत, असे नागप्पा स्वामींच्या वंशातील ट्रस्टी राजकुमार कोंडय्या अप्पा स्वामी, सतीश स्वामी, सचिन स्वामी या वर्षीचे श्री वीरभद्र मंदिराचे पुजारी कळवत आहेत. ग्रामीण रुग्णालय वाशी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
वाशी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रविवार 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रथम नेत्यांच्या फोटोची पूजा वाशी नगरीचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हारुण काझी, सचिव बळीराम जगताप, दादासाहेब चेडे, भाई भगवान उंदरे, रामभाऊ लगाडे वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शपथ घेण्यात आली. यावेळी बोलताना सुरेश बाप्पा कवडे म्हणाले, भारतीय लोकांसाठी हे संविधान दीपस्तंभासारखे आहे. संपूर्ण जगामध्ये भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. सर्वांसाठी एकच कायदा आहे, त्याचे सर्वांनी ज्ञान घ्यावे. तसेच भारत देशाला विविध योजना राबवून विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ, आशा कार्यकर्त्या, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. एकंदर संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. होडगी रोडवरील विमानतळाची खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजय देशमुख यांनी केली पाहणी. लवकरच विमानसेवा सुरळीत सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आडम मास्तर झाले आक्रमक. शेतकरी, कामगार देशविरोधी हटवण्याचे आंदोलनातून केले आवाहन. नवी पेठेत मराठी पाट्यांसाठी झालेली घटना निंदनीय. नवी पेठ व्यापारी असोसिएशनला कोणतेही निवेदन न देताच आंदोलन केल्याच्या निषेधार्थ संघटना आक्रमक. आणि पत्नी आणि मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास. बार्शी तालुक्यातील दुर्दैवी घटना. या बातमीपत्रात इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.